आम्ही पूजेला बसलोय, हे बघा आम्ही मिडललाच बसलोय. कसं वाटतं पूजेला बसून? भारी वाटतं. नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी आरती, आपलं ग्रीडी फूडी चॅनल मध्ये हार्दिक स्वागत. तर आज मी केलाय साऊथ इंडियन लुक. तर आज पूजा आहे दत्त मंदिरात, तर तिथेच जाणार आहोत, त्यासाठी हा लुक केलाय. तर कसं वाटतं नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर पूर्ण लुक मी तिथे गेल्यानंतरच दाखवते. आता हे बघा तयार झाली ही पण, निकी तर सर्वच तयार झालेत आणि ही पण तयार होते त्याचबरोबर. तर आता आम्ही तिथे गेल्यानंतर दाखवू पूर्ण लुक आमचा कसा दिसतोय, कसे दिसतोय आम्ही. तर तोपर्यंत चला आपण भेटू तिथेच. आम्ही आता हिला भेटून चाललोय. डॉल आहे, डॉल दी गोल्ड फिश आहे ना. काय नाव आहे तिच्या? गोल्ड फिश. गोल्ड फिश आहे. हा हे बघा लाडके तिची निक्कीची. ओळखलाच नाही. हा वेगळी दिसते ना. निक्की कुठे आहे? हाय हाय. चला चला आपण जाऊया, आपल्याला लेट होतंय. बाय बाय. आवा दे आवा दे. अगं बाई चला ए चल चल. पूजा आहे तिथे, लोकेशनला आम्ही पोहोचलोय. समोरच दत्तांचा मंदिर आहे, दाखवणारच आहे. सर्व साऊथ इंडियन लुक केला सर्वांनी, ते सुद्धा दाखवणार आहे. हे बघा पूजा चालू झाली आहे, सर्वजण बसलेत पूजेला. आता आम्हाला जागा कुठे भेटते तेच बघतोय. इकडे बसा, इकडे बसा, इकडे बसा. सगळे लाईनीत बसलेत, सर्व बसलेत. आणि हे आमचं दत्ताचं मंदिर इथं. एक मिनिट, सर्व बसलेत पूजेला. आम्ही पूजेला बसलोय, हे बघा आम्ही मिडललाच बसलोय. कसं वाटतं पूजेला बसून? भारी वाटतं. सर्वांनी साऊथ लुक केला त्यामुळे तर खूपच छान. तर आता बघूया. आता मला भेटलंय केळीची पानं भेटलेत, तर बाकीचं सामान भेटणारच आहे थोड्या वेळातच. तर बघूया काय काय भेटणार आहे ते, आणि आम्ही काय काय आणलंय ते सुद्धा दाखवू तुम्हाला. असू दे. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही घरातून घेऊन आलोय. ताट, वाटी आणि समय. हे बघा याची समय बघा मोठी आहे सगळ्यात. काय ग कुठून आणली? लवकर. संगीता पाटील. लय शाणी आहे तू. खूप छान वाटतंय बघा, सगळे लाईनीत बसल्यात. बरी बॅग भेटली आहे, त्याचबरोबर या सर्व वस्तू या बॅगेतच होत्या. आम्ही आत्ताच जस्ट काढली. सर्व समयला बाजू बघा. आम्हाला पण गजरे दिलेत, आम्ही सुद्धा लावले. आजला राहिलेली नाही, आत्ता आली बघा. लेट करंट आमची. एक करून गोष्टी आम्हाला भेटल्यात. केळी भेटले, कापूर भेटलाय, समय मधला दिवा भेटलाय, प्रसाद आहे, पातळीमध्ये पाणी, हळद, कुंकू, या सगळ्या गोष्टी भेटल्या ते बघा. मला इडक्या पण मला इडक्या पण.
साऊथ लुक केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की आम्हाला सांगा. நன்றி மறந்தனை ஞான கொழுந்தினை புந்தியில் வைத்தனை போற்றுகின்றோமே கணபதி என்றிட ஓம் ஒளிவளர் விளக்கே போற்றி ஓம் ஒளிவளர் விளக்கே போற்றி ஏற்றி வழிபடும் இந்த திருவிளக்கிலும் எங்கள் உள்ளத்திலும் எழுந்தருளி எங்களுக்கு வேண்டிய எல்லா நன்மைகளும் தந்தருள்வாயாக. ஓம் சித்தி விநாயகாய நமக. ஓம் புத்தி விநாயகாய நமக. ஓம் ஓங்கார ரூபாயை நமக. நாராயணி நமோஸ்துதே. सृष्टि स्थिति विनाशानम शक्ति भूते सनातनी गुणाचलये गुणमये नारायणि नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्व நன்மை பெற்றிடலாம் பாரில் சிறந்தே வாழ்ந்திடலாம் விளக்கில் ஏற்றும் ஜோதியினால் விளங்கா பொருளும் துலங்கிடமே விளக்கில் விளங்கும் ஜோதிதனை तोपर्यंत ठेवा तिकडे. पुष्पे 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 महापुष्पे महापुष्पे सगा पुष्पे 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 शब्दवे पुष्पे संभवे पुष्पे सगायवे पुष्पे सगायव कर्णेश कुंभट स्वाहा. कर्णेश कुंभट स्वाहा. सगळ्यांनी पाणीच्या इकडे असं वाहून गोल गोल करून वा. आता तांदूळ घ्या, पाण्यात टाकायचं. आता सगळ्यांनी तांदूळ घ्या. हा त्याच्यात टाका सगळ्यांनी. पाण्यामध्ये हात ठेवा सगळं. गंगे से यमुने सैव गंगे से यमुने सैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. थोडंसं पाणी हातामध्ये घ्या आणि पिया थोडंसं. हाताला साफ करा सगळे. हाताळे एंगल लक्ष्मीगाये नमः. ओम श्री लक्ष्मीगाये नमः. அளவில செல்வம் தருவாய் போற்றி அளவில செல்வம் தருவாய் போற்றி ஆனந்த அறிவொளி விளக்கே போற்றி ஆனந்த அறிவொளி விளக்கே போற்றி ஓமெனும் பொருளாய் உள்ளாய் போற்றி ஓமெனும் பொருளாய் உள்ளாய் போற்றி இருகடத்து என்பருள் அரபல நாயகி அம்மையே போற்றி மின்னொளி அம்மையாம் விளக்கே போற்றி மின்னொளி அம்மையாம் இருகடக்கும் இல்லக விளக்கே போற்றி இருகடக்கும் இல்லக விளக்கே போற்றி சொல்லக விளக்காம் ஜோதி போற்றி சொல்லக விளக்காம் ஜோதி போற்றி பலகான் பல்லக விளக்கே போற்றி பலகான் பல்லக விளக்கே போற்றி நல்லக நமசிவாய விளக்கே போற்றி நல்லக काहीतरी उठवत बोल सांगा. सगळ्यांनी थोडंसं प्रसाद घ्या हातामध्ये आणि
जेवढं तुमच्याकडे पानामध्ये प्रसाद आहे तेवढं सगळं प्रसाद थोडं थोडं लावून एक एक मंत्र सांगतील ते सांगायचं. ओम ब्रह्मार्पणम् ओम ब्रह्मणाहुतं ब्रह्मवै तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिनः. ते जे तुम्ही खाऊन घातलात ना तुमच्या दिव्याला त्याला असं थोडंसं असं पोसून घ्या. पोसून म्हणजे त्याला पूर्ण पोसून नका की ते दिवा सोडून नाही. थोडंसं असं दाखवून ठेवा. कारण की तुम्ही ते खाऊन घातलात ना. आता जे गाणं बोलेल त्याच्यामुळे तुम्हाला टाळी वाजवावी लागेल. सगळं तुमचं आता झालेलं आहे पूजा. टाळी वाजवून ஒரு மலர் எடுத்து தீர்த்தத்துல முக்கிய அம்பிகைக்கு சமர்ப்பணம் பண்ணிட்டு தொடர்பு கொடுங்க. சொல்லுமா? வந்திடுவாய் என் தாயே நீ வந்திடுவாய். குங்குமத்தில் அர்ச்சனை செய்து நாங்கள் தினந்தோறும் வணங்கிடுவோம். குங்குமத்தில் அர்ச்சனை செய்து நாங்கள் தினந்தோறும் வணங்கிடுவோம். செவ்வரி மாலையளித்து நீ காத்தருள வந்திடுவாய். கை நிறைய வளையலிட்டு நீ காத்தருள வந்திடுவாய். சலசலக்கும் சலங்கை கட்டி அம்மா சனி போட்டு கண்டிப்பा विळकेती कुंभरून महालक्ष्मी भेटते बरोबर. आपल्या घरी आपण रोज संध्याकाळी 7 वाजता भोगी लावतो ना त्याच्यासाठी ही पूजा केली जाते. महालक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी कुठल्याही दुर्दृष्ट काही आपण हे पूजा सगळ्यांनी मिळून करावं म्हणून. हे दररोज तुम्ही तुमच्या घरात जरी करून केलात ना तरी मंगलम राजवराय मंगलम वेद कृष्ण मंगलम सीताराम मंगलम राधा कृष्ण मंगलम मंगलम शारदम्ब मंगलम आनंद मंगलम विवेकानंद मंगलम अन्नय 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 के मंगलम आदिशक्ति अम्बे के आनंद गौर मंगलम.
आजची पूजा खूप छान झाली. फर्स्ट टाइम आम्ही पूजा केली आणि सर्वांना आवडला. कसं वाटलं? खूप मस्त पूजा झाली आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.